गुड मॉर्निंग गाईज. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग मी यासाठी स्टार्ट केला, त्याचं कारण असं की मागचे 2 महिने सीझनमुळे खूप जास्त बिझी गेले. कंटिन्युअसली ब्रायडल ऑर्डर्स, सायडर ऑर्डर्स चालू होत्या. त्याच्यामुळे मला अजिबात वेळ मिळाला नाही. आणि त्याच्यामुळे जी माझ्या व्हॅनिटीची वाट लागली आहे ना, म्हणजे काहीच सामान मला जागेवर सापडत नाही आहे. इकडचं सामान तिकडे, तिकडचं सामान इकडे झालेलं आहे. सो मी आजचं शेड्यूल बघितलं तर आज काहीच काम नव्हतं. तर मी विचार केला की आज वेळ आहे तर एकदम प्रॉपर आपण व्हॅनिटी ऑर्गनाईज करून तिला तिच्या जागेवर ठेवून देऊया. आणि मग मी त्याच्यानंतर हा पण विचार केला की जर मी हे करते तर मी हे तुमच्यासोबत पण शेअर करते, म्हणून मी आता व्लॉग स्टार्ट केलेला आहे. सो आता मी जस्ट उठली आहे. मी पटकन छान आंघोळ वगैरे करते, छान फ्रेश होते, नाश्ता वगैरे करते, देवपूजा करते आणि मग आपण कंटिन्यू करूयात व्लॉगला. सो तुम्ही व्लॉग बघत राहा. अशी एकदम अशी अस्तव्यस्त झालेली माझी व्हॅनिटी, एकही सामान जागेवरती नाहीये, ज्याला आपण एकदम प्रॉपर ऑर्गनाइज करून ठेवायचं आहे. सो आपण कंटिन्यू करूयात. सो गाईज, तुम्ही बघितलंच असेल की हे सामान किती अस्तव्यस्त पडलंय. सगळं खूप जास्त मेस झालाय. तो आपण छान क्लीन करूयात, एकदम प्रॉपर ऑर्गनाइज करून ठेवूयात. सो आपण स्टार्ट करूयात. सारखं काढून सारखं क्लीन करायचं म्हणजे भाई डेंजर काम आहे, सगळ्यात अवघड. ते पण एकदम असं व्यवस्थित जागेवर ठेवायला लागतं. एक सामान जरी हरवलं तरी 2-3 हजाराला जागेवर मागू लागतो. त्यामुळं लय अवघड आहे सगळं. म्हणून व्यवस्थित ठेवायचं असतं. बाळा, इतकं व्यवस्थित असतं ना, पण जेव्हा आपण ऑर्डरला जातो तेव्हा लय तिथं त्यांच्या घरात थोडी करत बसणार आपण हे सगळं. त्यांना त्यांची घाई कार्यक्रमाला जायची आणि आपण तिथं थांबा थांबा आमची बॅग आवरू द्या असं थोडी म्हणणार आहे. ते पण आहे. मग मला वाटतं आता ही छोटी बॅग आहे ना, मी अशीच ठेवून देते. सगळं ह्या मोठ्या बॅगेमध्येच भरून टाकते. काय वाटतं तुला? हम्म. है ना? हम्म. तेव्हा सिंगल क्लायंट वगैरे असेल तेव्हा करता येईल. त्याच्यामध्ये है ना? घेऊन पण जाऊ शकते. हा, नंतर आता हे सगळे बॉक्सेस भरून ठेवते छान, कारण खूप ते अधिक छान क्लीन करू देत. वर प्रो प्रो आर्टिस्ट आहे, मॅकेझिमिया, आणि हे पण फॉरेवरचं अल्ट्रा डेफिनेशन आहे. शॉपरेल. ह्यांच्यामधनं जर एखादी चॉईस करायची असेल तर बेटर कोणतं आहे? डेली यूजसाठी अफोर्डेबल फॉरेवर अल्ट्रा डेफिनेशन ऑल स्किन टाईपसाठी आहे. आणि फंक्शनलमध्ये हेवीमध्ये जर घ्यायचा असेल तर मग मॅकेझिमिया किंवा शॉपरेल. दोन्ही सेम रेंजचेच आहेत, जास्त फरक नाही. मॅकेझिमिया थोडंसं महाग आहे, 300-400 रुपयाचा फरक आहे दोन्हीमध्ये. आणि जर खूपच बेसिक मध्ये जायचं असेल तर युरोप गर्लचं हे छान आहे. लाईक अफोर्डेबल तेच आहे का? हा, हे खूप जास्त अफोर्डेबल आहे. म्हणजे हे समथिंग 850 काहीतरी आहे एक पीस, जे तुम्ही नॉर्मल क्लायंट्स वरती, म्हणजे जे 1000-1500 वाले मेकअप्स वगैरे असतात त्याच्यावरती पण तुम्ही हे यूज करू शकता. हे सगळे झाले आपले फाउंडेशन्स. उसके बाद हम करेंगे सारे स्प्रे को सेट. सो आता आपण आपले जे फिक्सर आहेत, टोनर आहेत, ते आपण अरेंज करून ठेवूयात छान. हे यू कॅन बीचे फिक्सर आहेत आणि सेटिंग स्प्रे आणि फिक्सर हे दोन्ही यू कॅन बीचेच आहेत. एक पर्पल वाला आणि एक पिंक वाला. ग्रिप स्प्रे आहे रिकोडचा ग्रीन कलरचा. त्याच्यानंतर हे टोनर आहे मेकअप वालाचं रोज ग्लो. आणि हे पण टोनर आहे बायोटिकचं आहे.
और ये जो मैं सबसे ज्यादा यूज करती हूँ, ग्लोमी युरोप गर्लचा आहे मेकअप फिक्सर, खूप छान आहे. शाइन स्प्रे, इसको हम ऐसे ह्याच्यामध्ये लिक्विड वाला सगळं. हे मॉइश्चरायझर आहे, हे तुम्ही रेग्युलर बेसिस वरती पण यूज करू शकता. नाव काय? बायोडर्माचा आहे. हे प्रायमर आहे रिकोडचं, एस ऑफ बेसचं, खूप छान प्रायमर आहे. हे मॅकेझिमियाचं मॉइश्चरायझर आहे, जे मला खूप जास्त आवडतं. आणि हे वॉटर बेस आहे ऑइली स्किनसाठी, एक्स्ट्रीम ऑइली स्किन ज्यांची असते त्यांच्यासाठी. हे आहे लायनर लिक्विड, जे तुम्ही काजळ म्हणून पण लावू शकता, काजळ आणि लायनर दोन्ही पण. आणि हे आहे PSCचं ॲब्रो फिलर. हा मस्कारा आहे डबल कोटिंग, खूप सुंदर आहे, हे तुम्ही नक्की परचेस करू शकता. अभी हम पहले इसको सेट कर लेते हैं. हे आहे लिक्विड ब्लश, खूप सुंदर आहे हे ब्लश, ज्याच्यामध्ये 4 कलर्स आहेत, डिफरंट शेड्स आहेत. हा, ह्या प्रोडक्ट बद्दल मला सांगायचं आहे. हे जिथे मी क्लास करायला गेले होते ना, सॉरी, जिथे मी मास्टर क्लास केलाय ना, इंटरनॅशनल क्लास, तिथे मला हे गिफ्ट मिळालं होतं. म्हणजे अजून भरपूर प्रोडक्ट मिळाले होते, पण ते मी आता ठेवून दिले, ते सांगायचं विसरले. पण हे ब्लॅक मॅजिकचं आहे ना, BUचं आहे. हे फाउंडेशन मध्ये मिक्स करून किंवा प्रायमरच्या जागी प्रायमर स्किप करून जरी तुम्ही हे लावलं ना, खूप छान मेकअप टिकतो. सो तुम्ही हे परचेस करू शकता नक्की. हे ऑलमोस्ट आपलं काम असं डन झालेलं आहे छानपैकी. हे आपण सेट करून घेऊया इथं. हे खाली ठेवायचं होतं ऍक्च्युली. याच्यावर हे प्रॉपर बसतं एकदम व्यवस्थित. आता आपलं काही राहिलेलं नाहीये, झालंय सगळं काम. सो गाईज, आता आपली वॅनिटी प्रॉपरली रिऑर्गनाइज झालेली आहे आणि ती बघायला पण खूप जास्त प्रेझेंटेबल वाटतेय. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रोडक्ट बद्दल जर तुम्हाला काय नॉलेज हवं असेल तर त्यासाठी पण तुम्ही कमेंट करा, मी नक्की ट्राय करेल त्या टॉपिक वरती व्लॉग बनवायचं. सो आता आपण हा व्लॉग इथेच एंड करूयात आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.